मुख्यमंत्री साहेब, हीच योग्य वेळ आहे, कर्जमुक्ती जाहीर करा. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ही मागणी केली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, मात्र काही दिवस आम्ही वाट पाहणार, असंही ओमराजे निंबाळकर म्हणतात. आता काही क्षणापूर्वीच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उजनी गावामध्ये येऊन गेलेले आहे, इकडची पाहणी करून गेलेले आहेत आणि त्यांनी आश्वासित देखील केलेलं आहे. यावेळेस आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार निंबाळकर साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय वाटतं, कसं बघता या दौऱ्याला तुम्ही? मला ज्या वेळेस ते पाहणी करण्यासाठी आले त्या पुलावर माझी त्यांची भेट झाली. माझ्या समवेत आमचे आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, परत आमदार दिलीप सोपल, आम्ही सगळ्यांच्या स्वाक्षरीचे एक निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिलं. आणि मी निवेदन देण्यापूर्वीच त्यांना अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही विरोधक आणि तुम्ही सत्ताधारी हा भेद थोडा बाजूला ठेवून आज जे संकट आहे शेतकऱ्यावरचं पुराचं ते अतिशय भयान आहे. शेतकऱ्याचं जे सोयाबीन 10 दिवसात त्याच्या पदरात पडलं असतं, जे पीक त्याचं खरीपाचं पदरात पडलं असतं, कापूस असेल, उडीद असेल, ते सोयाबीन, ते कापूस, उडीद, द्राक्षाच्या बागा, ऊस अक्षरशः पाण्यामध्ये वाहून गेले. पीक नुसतं वाहून गेलेलं नाही, खालची जमीन सुद्धा घेऊन गेले. आणि हे जे क्षेत्र आहे ते नदीच्या पात्रापासनं 4-4 किलोमीटर बाजूला, म्हणजे 8 किलोमीटरचा परिसर पूर्ण अक्षरशः खरडून गेलाय. की जेव्हा कधी या सगळ्या नुकसानीचा आढावा घेऊन उद्या त्यांच्या मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्या मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर तरी मोठ्या मनानं ही शेतकरी आज अडचणीत आहे, तिची अडचण बघून आपल्याला माहिती आहे आपलं पोट जर भरलेलं असेल, आपल्याकडे अर्धी भाकरी असेल आणि जर आपल्यासमोर 4 दिवसापासून उपाशी माणूस बसलेला असेल तर माणुसकी ह्या नात्यानं आपल्या अर्ध्या भाकरीतली चतकोर भाकर त्याला आपण देतो. आज त्याच पद्धतीने शेतकरी आस लावून बसलाय, आग पडली आहे त्याच्या पोटात. भले तुम्हाला मोठे मोठे प्रकल्प करायला कर्ज काढावं लागतंय ना राज्यावर, तुम्ही काढा. 10 लाख कोटी झाले, 11 लाख कोटी होईल, पण कर्ज काढून का होणार, पण ह्या शेतकऱ्याला मदत करा, ही आमची त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे. मुख्यमंत्री आले, त्यांनी पाहणी केली, मात्र आम्ही वाट बघतोय. हीच खरी वेळ आहे आता कर्जमुक्ती करायची. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, लातूर.